नमस्कार, मी सचिन आवाड एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील कुरकुंभ MIDC या ठिकाणी आहे आणि माझ्या या बाजूला आपण पाहू शकता या ठिकाणी एक कंपनी आहे कुरकुंभ MIDC मधील। तर या कंपनीच्या गेटवरती कोणतंही नाव सध्या असल्याचं दिसत नाहीये, मात्र या कंपनीमध्ये रात्री अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने सर्च ऑपरेशन जे आहे ते केलं होतं आणि यानंतर आता या कंपनीचं गेट जे आहे ते बंद केलेले दिसत आहे, सील केलेले दिसत आहे आणि या गेटच्या समोर पोलीस फोर्स देखील सध्या असल्याचं दिसतंय। काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत। यामुळे रात्री या ठिकाणी नार्कोटिक्स कडून मारण्यात आलेल्या रेडमधून नेमक्या कोणत्या काय त्यांच्या हाती लागलं याबाबतची अधिकृत माहिती ही सध्या तरी समोर आलेली नसली तरीही यापूर्वी देखील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये ड्रग्ज सापडल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या। यानंतर रात्रीच्या वेळी या ठिकाणी पोलीस फोर्स असतील, तसेच नार्कोटिक्स असतील, तसेच नार्कोटिक्स फोर्सचे लोक असतील, तसेच फॉरेन्सिक व्हॅन देखील या ठिकाणी होती आणि 9 ते 10 शासकीय वाहनांमधून हे कर्मचारी आलेले होते आणि त्यांच्याकडून या ठिकाणी मोठं सर्च ऑपरेशन जे आहे ते रात्री चालू होतं। रात्री 8 वाजल्यापासून 1 ते 2 वाजेपर्यंत हे सर्च ऑपरेशन चालू असल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांकडून दिली जाते। नेमकं या कंपनीमध्ये काय असं आढळून आलं की ज्यामुळे या कंपनीच्या गेटवरती सील लावण्यात आलेला आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप आपणास मिळाली नसली तरीही सील लावण्यात आल्याने नेमकंच काहीतरी यामध्ये आढळून आले असल्याची शक्यता जी आहे ती सध्या व्यक्त केली जाते। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।